नमस्कार, मी स्वाती ॲक्टिव्ह मराठी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. चला तर आपण अपडेट्स पाहूया. आझाद मैदान मुंबई येथे भर पावसात सकल मातंग समाज उपवर्गीकरण मोर्चा संपन्न. अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिन भाऊ साठे यांच्या सकल मातंग समाजाला एकतेचे मार्गदर्शन. मुंबई दिनांक 24 जून रोजी मुंबई आझाद मैदान येथे अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिन भाऊ साठे व सुनबाई माता साठे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्रातील सकल मातंग समाजाचा महाएल्गार मोर्चा लाखोंच्या संख्येने संपन्न झाला. या मोर्चात विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी व सकल मातंग समाज लाखोंच्या संख्येने उपस्थित होता. यावेळी सचिन भाऊ साठे आपल्या प्रखर भाषणात म्हणाले की महाराष्ट्रातील 59 अनुसूचित जातीतील अ ब क ड उपवर्गीकरण लवकरात लवकर करावे. 1 ऑगस्ट 2024 रोजी सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित 59 जातीचे उपवर्गीकरण करण्यास जाहीर मान्यता दिली. त्याप्रमाणे आंध्र, कर्नाटक, तामिळनाडू, हरियाणा, पंजाब या 5 राज्यात उपवर्गीकरण झाले आहे. परंतु महाराष्ट्रात उपवर्गीकरण लागू करण्यासाठी मुंबई येथे महाएल्गार मोर्चा आंदोलन घेण्यात आले. यावेळी सचिन भाऊ साठे म्हणाले की सकाळपासून पाऊस सुरू असताना महाराष्ट्रातील सकल मातंग समाज लाखोंच्या संख्येने पावसात भिजत उपस्थित होता. परंतु पाऊस असताना सुद्धा कोणीही जागचे हलले नाही, ठाण मांडून राहिले आणि अ ब क ड उपवर्गीकरण झालेच पाहिजे यासाठी गगनभेदी घोषणा चालू ठेवल्या. उपवर्गीकरण लवकरात लवकर करण्यास भाग पाडणार यासाठी अभी तो ट्रेलर है पिक्चर बाकी है असे सचिन भाऊ म्हणाले. यावेळी आमदार अमित गोरखे, आमदार अंतापूरकर, विष्णुभाऊ कसबे, डॉक्टर मच्छिंद्र सकटे, गणपत भिसे, शंभरभाऊ तडाके, सावित्रीमाई साठे, राजाबाई सूर्यवंशी, युवराज दाखले, संजय बोधडे, नामदेवराव चांदणे, डॉक्टर बाबासाहेब शिंदे, डॉक्टर सुनील सकट, विश्वनाथ अल्हाट, डॉक्टर नारायण साठे, पत्रकार उमेश साठे असे अनेक मातंग समाजाच्या मान्यवरांचे भाषणे झाली आहेत. या मोर्चा आंदोलनात राजेंद्र त्रिभुवन, नामदेवराव चांदणे, राजेंद्र घोरपडे, विश्वनाथ अल्हाट, डॉक्टर सुनील सकट, डॉक्टर बाबासाहेब शिंदे, कांतीलाल जगधने, रवींद्र शेलार, राजेंद्र आव्हाड, संतोष गायकवाड, नाम साठे, निलेश जगधने, शेषराव कारखेले, मंगेश त्रिभुवन, संजय वरुळे, संदीप आव्हाड, दत्ता लाहुंडे, संजय बोधडे, काका राक्षे, वामनराव बोरसे, संतोष साळवे, संजय जमदडे, अर्चना शिंदे, उषा कांबळे, पुष्पा खिलारे आदी लाखोंच्या संख्येने सकल मातंग समाज उपस्थित होता. संपादक उमेश साठेसह स्वाती राऊत, ॲक्टिव्ह मराठी न्यूज. त्यांच्या आपल्या हयात की आजच्या या विचार मंचावर आमच्या माई ज्यांच्या आशीर्वादानं ज्यांचं दर्शन घेऊन इथपर्यंत चालू झाले पेशा सन्माननीय अण्णाभाऊ साठेंच्या सुनबाई सावित्रीबाई साठे या ठिकाणी उपस्थित आहे. आणि मला ज्या ज्या संघटनांनी सपोर्ट केला त्यामध्ये सन्माननीय विष्णुभाऊ कसबे साहेबांचा मी पहिल्यांदा आभार मानतो. मिलिंद नाना आव्हाडांचा आभार मानतो. माननीय गणपत भिसे साहेबांचा आभार मानतो. राजाबाई सूर्यवंशी साहेबांचा आभार मानतो. या ठिकाणी संजूबाबा गायकवाड
या सर्व संघटनांनी मिळून या आंदोलनाला अण्णाभाऊ साठे क्रांती सेनेला सपोर्ट केला. आणि लक्षात घ्या बांधवांनो की हे आझाद मैदान आंदोलनाचं आहे. मंडप टाकल्याशिवाय या आझाद मैदानाला फाटके लोकांची. पण मांगाने मंडप नाही, काही नाही, किती बी पाऊस पडो, आझाद मैदानात सगळ्या पोलीस यंत्रणा परेशान होती. पोलिसांनी मला स्वतः सांगितलं की 20 ते 25 हजार मांगा मुंबईच्या आझाद मैदानामध्ये येणार आहे. सीआयडीचे लोक, गोपनीय खात्याचे लोक आणि पोलीस बांधव हे सगळे मिळून परेशान होते मी येताना. आणि आमच्या सोबत लोक किती 20 ते 25च, ही सगळी गाव खेड्यातली पोरं. आणि मला प्रश्न पडायचा की ही सगळी पोलीस यंत्रणा, सीआयडी, गोपनीय खातं एवढं काय परेशान झाले. पुन्हा मला हळूहळू आल्यावर कळालं की महाराष्ट्रातले 20 ते 25 हजार मांग मुंबईच्या दिशेने चाललेत. ही जी काय आंदोलनाची धास्ती होती ही तुम्ही सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे. म्हणून मला लक्षात आलं की पाऊस पाण्यानं आजचं आंदोलन जरासं डगमगलं आणि पावसानं ऐन वेळेला घोळ केलाय. आता या पावसामध्ये काय करायचं सकाळपासून मी परेशान होतो. आम्ही पहाटे 4 वाजता उठलो. आमचे सर्व कुटुंबीय, सावित्रीमाई, आमची फॅमिली, सगळे माझी मुलं, मिसेस, आमच्या बहिणी गावाकडून आल्या. आणि पावसामध्ये त्यांना घ्यायला गेलेली गाडी पावसामध्ये गुंतली, पावसामध्ये अख्खी भिजली होती, म्हणजे भरून गेली होती. मी 4 वाजता गेलो, त्यांना पुन्हा घेऊन आलो. बघतोय तर प्रचंड पाऊस आहे. म्हणलं मांग येतात का नाही, काय घोळ दिसायला लागला मला. म्हणजे मांगाचा इतिहास आहे, येतो म्हणून यायचं नाही अशी सवय होती. पण आता येतो म्हणून माझ्या पुढे बरं मांगाचा इतिहास मी पाहिला. आणि म्हणून ही आरक्षणाच्या वर्गीकरणाची ही लढाईला सुरुवात झालेली. शासन यासाठी सकारात्मक आहे. म्हणजे मी असं का म्हणतो शासन सकारात्मक आहे, मी शासनाची बाजू घेत नाही. पण डॉक्टर बाबासाहेब गोखले साहेबांच्या आधीपासून आणि बाबासाहेब गोखलेंच्या हयातीमध्ये आरक्षणाचं वर्गीकरण झालं पाहिजे, ही लढाईला सुरुवात झाली. पण त्या मागण्यांमध्ये सुधारणा झाली. पहिल्यांदा 8% होतं, मग त्याच्यामध्ये अभ्यासकांनी पुन्हा येऊन सुधारणा केली आणि सांगितलं की अशा पद्धतीने आरक्षण मागितलं पाहिजे. आणि आता ते आरक्षण प्रगत जात आणि अप्रगत जात अशा स्वरूपामध्ये आता ही मागणी पुढे येते. लढाई आपण सगळ्यांनी जिंकत चाललोय. सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे. सुप्रीम कोर्ट या देशाचं सर्वोच्च न्यायालय. ही सगळी माणसं, यांना असं नेमकं काय स्वरूप आलंय आणि काय रूप आलंय मला माहित नाही की सुप्रीम कोर्टाला सुद्धा हे लोक शिव्या देत आहेत. म्हणजे यांना असं बाबासाहेबांनी काय लावलंय मला काय कळलं झालं की सुप्रीम कोर्टाला मानायला झाले. त्या सन्माननीय न्यायाधीश भूषण गवई साहेबांना शिव्या दिले. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी बनवलेल्या संविधानाच्या माध्यमातून तयार झालेली न्यायव्यवस्था आहे. म्हणजे या देशातल्या प्रत्येक माणसाचा शेवटचा आधार हा न्यायव्यवस्था आहे. आणि त्या न्यायव्यवस्थेमध्ये सांगितलंय की अनुसूचित जातीचं आरक्षणाचं वर्गीकरण झालं पाहिजे. असं असताना सुद्धा या निर्णयाच्या विरोधात बंड पुकारलंय. का तर मांगाचं आरक्षण खायचं आणि मांगाला पुन्हा पुन्हा गरीब ठेवायचं, पुन्हा. आणि या मांगाड्यात कधीच प्रगती झाली नाही पाहिजे आणि कधीच सुधारणा नाही झाली पाहिजे. अशा स्वरूपाचा जो काही षडयंत्र आहे ते आता मोडीत निघण्याच्या मार्गावर आहे. आणि म्हणून माझं तुम्हा सगळ्यांना आव्हान आहे, विनंती आहे की ही लढाई या पदयात्रेनं संपलेली नाही, तर या लढाईची सुरुवात झालेली आहे. तुम्ही सगळ्यांनी मला अशा स्वरूपामध्ये जर साथ दिली तर तुम्हाला सांगतो की आम्ही सगळे मिळून संघटनांचे भास्कर नाना शिंदे, नाना म्हणतील माझं नाव नाही घेतलं, युवराज दाखले आहेत, कृष्णा झोंबाडे, कृष्णा साबळे, म्हणजे आम्ही सगळे संघटना मिळूनच तुम्हाला आरक्षण मिळवून देऊ हे तुम्हाला मी या ठिकाणी ठामपणे सांगतो.
आरक्षणाच्या मागण्या अरे नाही कुणाच्या बापाचं मुंबईत किती मागणी आलीत फक्त एकदा हात वर्गात चेक करायचं आपल्याला फक्त महाराष्ट्राने लक्षात घ्यावं. हे लाईव्ह इकडे घ्या. मुंबईत आलेली मागणी बघा हात वर करा. बांधवांनो आणि मुंबईच्या बाहेरून आलेले लोकांनी हात वर करा. म्हणजे ओळखून बदर समिती हायकोर्टाचे सन्माननीय जज आहेत बदर साहेब. आणि ज्यावेळेस एखादा हायकोर्टमध्ये निर्णय होतो तर त्यावेळेस तो असा निर्णय होत नाही. त्याची सगळी फाइंडिंग आणि त्या गोष्टीचे तथ्य आधारित शोधल्या जातात आणि त्या तथ्यावर तो निर्णय होत असतो. म्हणून बदर साहेबाच्या निर्णयावर बदर साहेबाच्या अहवालावर जो कोणी बोट उठवत असेल तो इथला संविधान विरोधी आहे हे लक्षात ठेवा. तो संविधान विरोधी आहे. तो इथल्या न्याय व्यवस्थेच्या विरोधातला आहे आणि अशा न्याय व्यवस्थेतल्या विरोधांच्या लोकांचा मी या ठिकाणी धिक्कार करतो आणि याच ठिकाणी थांबतो. सप्रेम जयलवजी. विनंती आहे आम्हाला बाबासाहेबांनी संविधान दिलंय आणि संविधान फक्त महारामागासाठी नाही दिलेलं, या देशातल्या प्रत्येक उपेक्षित समाजाला दिलेलं आहे. आम्हाला डॅमेज करायचा प्रयत्न करू नका. दिलंय भीमाने मान्य आहे. आणखीन आम्हाला भीमापूर यायचं राहिलं म्हणून आमचा लढाई देणार आमच्या कमी ना. हा बाबासाहेब हे तुमची एकट्याचे नाव जहागिरी नाहीये, तुमची रजिस्ट्री बी नाहीये देशामध्ये. एक लक्षात ठेवा बाबासाहेब हे आमचे आहेत. या बाबासाहेब हा जो लढा चालू आहे जो आपल्या येणाऱ्या भविष्यासाठी जे आजपर्यंत आपण आंदोलन मुंबई या ठिकाणी आणलेलं आहे, निश्चितपणे सरकार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या बरोबर आमची बैठक झाली होती आणि निश्चितपणे मी तुम्हाला खात्रीशीर सांगतो येत्या काही वेळेमध्ये समजा ही निश्चितपणे घोषणा होईल. कारण सरकार हे कोर्टाने त्या ठिकाणी निकाल दिलेला आहे. अनंत बदर समितीचा अहवाल देखील त्या ठिकाणी सादर होतोय. निश्चितपणे याची अंमलबजावणी ही होईल. परंतु आपण हा एकजुटीचा लढा समाजातील सर्व तळागाळातील आपले बांधव भगिनी आपण जो रस्त्यावर उतरून देत आहात मी खरं आपलं मनापासून या ठिकाणी मैदानात एकत्र आलो हे बघण्याजोगे आहे. निश्चितपणे याचं कौतुक मी माझ्या वतीनं निश्चितपणे या ठिकाणी करतो. आपल्या 59 त्या ठिकाणी जाती आहेत. निश्चितपणे त्यामुळे त्यांना निश्चितपणे त्यामध्ये उपवर्गीकरणामुळे न्याय मिळेल याची मला खात्री आहे. आणि सरकारचा सदस्य या नात्याने मी आपल्याला सांगतो जो काही वेळ लागतोय परंतु आम्ही त्या ठिकाणी सरकारला त्या बाबतीत वारंवार सूचित करण्यामध्ये आम्ही कमी पडत नाही आणि आम्ही कमी पडणार देखील नाही. आणि निश्चितपणे लवकरात लवकर ही मागणी कशी पूर्ण होईल. आताच मी आपलं या ठिकाणी आझाद मैदान या ठिकाणी आंदोलन चालू आहे. सचिन भाऊ साठे यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी मोठ्या संख्येनं समाज एकत्रित झाला आहे. याची सुद्धा माहिती मी सरकारला त्या ठिकाणी जाऊन देईल. लवकरच याची दखल
आपलं शासन होईल. आणि ही मागणी लक्षात घ्या, मागणी जोर धरू लागल्यामुळे बरेच विषय बाहेर आले, परंतु आपण आपला लढा आणखी ताकदीनं वाढवण्याची गरज आहे आणि आपण जर वाढवाल अशी मी आपल्याकडनं फार अपेक्षा करतो. मी फार वेळ घेणार नाही, मी किती भिजलो तरी चालेल, मी आपल्यासोबत रस्त्यावरती उतरेन, परंतु मागणी ही शेवटपर्यंत लावून धरेन एवढंच मी या ठिकाणी सांगतो. आपल्या सर्वांची रजा घेतो आणि विधानभवनात जाऊन मी स्वतः सांगतो, लक्षवेधी देखील त्या ठिकाणी लावलेली आहे. लक्षवेधीचा प्रश्न देखील त्या ठिकाणी मी विधानभवनामध्ये उचललेला आहे. तो सुद्धा त्या माध्यमातून सुद्धा न्याय मिळायचा मी निश्चितपणे प्रयत्न या ठिकाणी करेन. मी एवढंच या ठिकाणी सांगतो. बोला जय लहुजी, जय अण्णा, मातंग एकजुटीचा. धन्यवाद. आपण जोरदार येतात. तसं आपण तुम्ही देखील आज शपथ घ्या आझाद मैदानामध्ये. आम्ही 17 जानेवारी 1982 ला महुना गाव तालुका कल्याण जिल्हा ठाण्यामध्ये बाबासाहेब गोपटेंनी शपथ घेतली. जगेंतर समाजासाठी आणि मरेतर समाजासाठी. समोरच्या झाडाखाली क्रांतीवीर लहुजी साळवे मातंग समाज अभ्यास आयोगासाठी 5 वर्ष बसलो आम्ही. म्हणून ते आयोग 1 ऑगस्ट 2003 रोजी सुशील कुमार शिंदे साहेबांनी क्रांतीवीर लहुजी साळवे मातंग समाज अभ्यास आयोग मातंग समाजाची जनगणना करण्यासाठी आयोग स्थापन केला. पण आता विरोधकाचं पोट दुखतंय, पण त्याला दवा आपण द्यायची, त्या पोटाची दवा. की आजच्या या विचार मंचावर आमच्या माई ज्यांच्या आशीर्वादानं ज्यांचं दर्शन घेऊन इथपर्यंत चालू झाली होती अशा सन्माननीय अण्णाभाऊ साठेंच्या सुनबाई सावित्रीबाई साठे या ठिकाणी उपस्थित आहे. आणि मला ज्या ज्या संघटनांनी सपोर्ट केला त्यामध्ये सन्माननीय विष्णुभाऊ कसबे साहेबांचा मी पहिल्यांदा आभार मानतो. मिलिंद नाना आव्हाडांचा आभार मानतो. माननीय गणपत भिसे साहेबांचा आभार मानतो. राजाभाई सूर्यवंशी साहेबांचा आभार मानतो. या ठिकाणी संजूबाबा गायकवाड या सर्व संघटनांनी मिळून या आंदोलनाला अण्णाभाऊ साठे क्रांती सेनेला सपोर्ट केला. आणि लक्षात घ्या बांधवांनो की हे आझाद मैदान आंदोलनाचं आहे. मंडप टाकल्याशिवाय या आझाद मैदानात द्यायला फाटके लोकांची. पण मांगानी मंडप नाही, काही नाही, किती बी पाऊस पडो सगळ्या पोलिसांना पोलीस यंत्रणा परेशान होती. पोलिसांनी मला स्वतः सांगितलं की 20 ते 25 हजार मांगा मुंबईच्या आझाद मैदानामध्ये येणार आहे. सीआयडीचे लोक, गोपनीय खात्याचे लोक आणि पोलीस बांधव हे सगळे मिळून परेशान होते भाऊ मी येताना. आणि आमच्या सोबत लोक किती 20 ते 25च, ही सगळी गाव खेड्यातली पोरं. आणि मला प्रश्न पडायचा की ही सगळी पोलीस यंत्रणा, सीआयडी, गोपनीय खातं एवढं काय परेशान झाले. पुन्हा मला हळूहळू आल्यावर कळालं की महाराष्ट्रातले 20 ते 25 हजार मांग मुंबईच्या दिशेने चाललेत. ही जी काय आंदोलनाची धास्ती होती ही तुम्ही सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे. म्हणून मला लक्षात आलं की पाऊस पाण्यानं आजचं आंदोलन जरासं डगमगलं.
आणि पावसानं ऐन वेळेला घोळ केलाय. आता या पावसामध्ये काय करायचं करायचं, सकाळपासून मी परेशान होतो. आम्ही पहाटे 4 वाजता उठलो. आमचे सर्व कुटुंबीय, सावित्रीमाई, आमची फॅमिली, सगळे माझी मुलं, मिसेस, आमच्या बहिणी गावाकडून आल्या आणि पावसामध्ये त्यांना घ्यायला गेलेली गाडी पावसामध्ये गुंतली, पावसामध्ये अख्खी भिजली होती, म्हणजे भरून गेली होती. मी 4 वाजता गेलो, त्यांना पुन्हा घेऊन आलो. बघतोय तर प्रचंड पाऊस आहे. म्हणलं मांग येतात का नाही, काय घोळ दिसायला लागला मला. म्हणजे मांगाचा इतिहास आहे, येतो म्हणून यायचं नाही अशी सवय होती, पण आता येतो म्हणून माझ्या पुढे येणाऱ्या मांगाचा इतिहास मी पाहिला. आणि म्हणून ही आरक्षणाच्या वर्गीकरणाची ही लढाईला सुरुवात झालेली. शासन यासाठी सकारात्मक आहे. म्हणजे मी असं का म्हणतो शासन सकारात्मक आहे, मी शासनाची बाजू घेत नाही, पण डॉक्टर बाबासाहेब गोखले साहेबांच्या आधीपासून आणि बाबासाहेब गोखलेंच्या हयातीमध्ये आरक्षणाचं वर्गीकरण झालं पाहिजे, ही लढाईला सुरुवात झाली. पण त्या मागण्यांमध्ये सुधारणा झाली. पहिल्यांदा 8% होतं, मग त्याच्यामध्ये अभ्यासकांनी पुन्हा येऊन सुधारणा केली आणि सांगितलं की अशा पद्धतीने आरक्षण मागितलं पाहिजे. आणि आता ते आरक्षण प्रगत जात आणि अप्रगत जात अशा स्वरूपामध्ये आता ही मागणी पुढे येते. लढाई आपण सगळ्यांनी जिंकत चाललोय. सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे. सुप्रीम कोर्ट या देशाचं सर्वोच्च न्यायालय. ही सगळी माणसं, यांना असं नेमकं काय स्वरूप आलंय आणि काय रूप आलंय मला माहित नाही, की सुप्रीम कोर्टाला सुद्धा ही लोक शिव्या देत आहेत. म्हणजे यांना असं बाबासाहेबांनी काय लावलंय मला काय कळलं झालं, की सुप्रीम कोर्टाला मानायला झाले. त्या सन्माननीय न्यायाधीश भूषण गवई साहेबांना शिव्या दिल्या. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी बनवलेल्या संविधानाच्या माध्यमातून तयार झालेली न्यायव्यवस्था आहे. म्हणजे या देशातल्या प्रत्येक माणसाचा शेवटचा आधार हा न्यायव्यवस्था आहे. आणि त्या न्यायव्यवस्थेमध्ये सांगितलंय की अनुसूचित जातीचं आरक्षणाचं वर्गीकरण झालं पाहिजे. असं असताना सुद्धा या निर्णयाच्या विरोधात बंड पुकारलंय. का तर मांगाचं आरक्षण खायचं आणि मांगाला पुन्हा पुन्हा गरीब ठेवायचं, पुन्हा. आणि या मांगाड्यात कधीच प्रगती झाली नाही पाहिजे आणि कधीच सुधारणा नाही झाली पाहिजे. अशा स्वरूपाचा जो काही षडयंत्र आहे ते आता मोडीत निघण्याच्या मार्गावर आहे. आणि म्हणून माझं तुम्हा सगळ्यांना आव्हान आहे, विनंती आहे की ही लढाई या पदयात्रेनं संपलेली नाही, तर या लढाईची सुरुवात झालेली आहे. तुम्ही सगळ्यांनी मला अशा स्वरूपामध्ये जर साथ दिली तर तुम्हाला सांगतो की आम्ही सगळे मिळून संघटनांचे भास्कर नाना शिंदे भेट, नाना म्हणतील माझं नाव नाही घेतलं, युवराज दाखले आहेत, कृष्णा झोंबाडे, कृष्णा साबळे, म्हणजे आम्ही सगळे संघटना मिळूनच तुम्हाला आरक्षण मिळवून देऊ हे तुम्हाला मी या ठिकाणी ठामपणे सांगतो. आरक्षणाच्या लढाईला अरे नाही कुणाच्या बापाचं. मुंबईत किती मागणी आलीत फक्त एकदा हात वर चेक करायचं आपल्याला. महाराष्ट्राने लक्षात घ्यावं, हे लाव इकडे घ्या. मुंबईत आलेली मांग बघा, हात वर करा. बांधवांनो, आणि मुंबईच्या बाहेरून आलेले लोक हात वर करा. म्हणजे
खाली बसा. की बाबांनो, हा निर्णय होईपर्यंत आपण आपलं लेबल जरा थोडंसं बाजूला ठेवूया. आपल्याला मान महत्वाचं आहे, आपलं लेबल महत्वाचं नाही. त्यामुळे सर्वांनी येणाऱ्या कालावधीमध्ये आपलं नेतृत्व, आपली संघटना बाजूला ठेवून निश्चित जो झटणार आहे तो तर झटणारच. घोषणा थांबल्या नाही पाहिजेत. हे आंदोलनाचं स्थळ आहे आणि या ठिकाणी तुमचा आक्रोश महत्वाचा आहे. तुम्ही जर पावसाला जर गावातला तर शासनाच्या लक्षात येईल की मांगळ आझाद मैदानावर गावाची विनंती आहे. आम्हाला बाबासाहेबांनी संविधान दिलंय आणि संविधान फक्त मारामागासाठी नाही दिलेलं, या देशातल्या प्रत्येक उपेक्षित समाजाला दिलेलं आहे. आम्हाला डॅमेज करायचा प्रयत्न करू नका. दिलंय भीमाने, मान्य आहे. आणखी आम्हाला भीमाकडून यायचं राहिलं म्हणून आमचा लढाई देणार आमचं कमी ना. हा, बाबासाहेब तुमची एकट्याच्या नावी जागिरी नाहीये, तुमची रजिस्ट्री बी नाहीये देशामध्ये. एक लक्षात ठेवा, बाबासाहेब हे आमचे आहेत. या बाबासाहेब आता सर्वांनी शांत बसा. घोडा होऊन तुम्ही हा रथ, तुम्ही वर का मी नाही, मी त्यात माझे काही वर्ष खर्च घातले, पण मी सावध झालो ब्रिटिश आहे. ज्या रथाचे घोडे होऊन तुम्ही हा रथ इथपर्यंत ओढत आणला, त्या रथाला खीळ घालणारे तुमचे सहकारी होते. तुमचे सहकारी आज तुमच्या गळ्यात हाडकासारखे अटकून बसले. ज्या दिवशी माझ्या लक्षात आलं की हाडूक माझ्या गळ्यात अटकतंय, त्या दिवशी मी ते हाडूक काढून फेकून दिलं. तुम्ही मात्र तेवढ्या ताकदीनं ते हाडूक आणखीन काढलेलं नाही. ते हाडूक काढून फेका. तुम्हाला त्रास नाही होत का? गणपत विषयावर वैयक्तिक टीका ज्या ठिकाणी होतात, शिव्याशाप दिल्या जातात, त्यावेळेस तुम्हाला त्रास होत नाही या गोष्टीचा? मला तो होतो. ओळखून बदर समिती हायकोर्टाचे सन्माननीय जज आहेत बदर साहेब, आणि ज्यावेळेस एखादा हायकोर्टमध्ये निर्णय होतो तर त्यावेळेस तो असा निर्णय होत नाही. त्याची सगळी फाइंडिंग आणि त्या गोष्टीचे तथ्य आधारित शोधल्या जातात आणि त्या तथ्यावर तो निर्णय होत असतो. म्हणून बदर साहेबांच्या निर्णयावर, बदर साहेबांच्या अहवालावर जो कोणी बोट उठवत असेल तो इथला संविधान विरोधी आहे, हे लक्षात ठेवा. तो संविधान विरोधी आहे, तो इथल्या न्याय व्यवस्थेच्या विरोधातला आहे. आणि अशा न्याय व्यवस्थेतल्या विरोधांच्या लोकांचा मी या ठिकाणी धिक्कार करतो आणि याच ठिकाणी थांबतो. सप्रेम जयलवजी. मैदानात एकत्र आलो हे बघण्याजोगे आहे. निश्चितपणे याचं कौतुक मी माझ्या वतीनं निश्चितपणे या ठिकाणी करतो. आपल्या 59 त्या ठिकाणी जाती आहेत. निश्चितपणे त्यामुळे त्यांना निश्चितपणे त्यामध्ये उपवर्गीकरणामुळे न्याय मिळेल याची मला खात्री आहे.
आणि सरकारचा सदस्य आहे नात्याने मी आपल्याला सांगतो, जो काही वेळ लागतोय, परंतु आम्ही त्या ठिकाणी सरकारला त्या बाबतीत वारंवार सूचित करण्यामध्ये आम्ही कमी पडत नाही आणि आम्ही कमी पडणार देखील नाही. आणि निश्चितपणे लवकरात लवकर ही मागणी कशी पूर्ण होईल. आताच मी आपलं या ठिकाणी आझाद मैदान या ठिकाणी आंदोलन चालू आहे. सचिन भाऊ साठे यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी मोठ्या संख्येनं समाज एकत्रित झाला आहे. याची सुद्धा माहिती मी सरकारला त्या ठिकाणी जाऊन देईल. लवकरच याची दखल आपलं शासन घेईल. आणि ही मागणी लक्षात घ्या, मागणी जोर धरू लागल्यामुळे बरेच विषय बाहेर आलेत, परंतु आपण आपला लढा आणखी ताकदीनं वाढवण्याची गरज आहे आणि आपण ते वाढवाल अशी मी आपल्याकडनं फार अपेक्षा करतो. मी फार वेळ घेणार नाही. मी किती भिजलो तरी चालेल, मी आपल्यासोबत रस्त्यावरती उतरेन, परंतु मागणी ही शेवटपर्यंत लावून धरेन एवढंच मी या ठिकाणी सांगतो. आपल्या सर्वांची रजा घेतो आणि विधान भवनात जाऊन मी स्वतः सांगतो, लक्षवेधी देखील त्या ठिकाणी लावलेली आहे. लक्षवेधीचा प्रश्न देखील त्या ठिकाणी मी विधान भवनामध्ये उचललेला आहे. तो सुद्धा त्या माध्यमातून सुद्धा न्याय मिळायचा मी निश्चितपणे प्रयत्न या ठिकाणी करेन. मी एवढं त्या ठिकाणी सांगतो. बोला जय लहुजी, जय अण्णा, माता एकजुटीचा. धन्यवाद. आपण जोरदार या आंदोलन मुंबई या ठिकाणी आणलेलं आहे. निश्चितपणे सरकार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या बरोबर आमची बैठक झाली होती आणि निश्चितपणे मी तुम्हाला खात्रीशीर सांगतो, येत्या काही वेळेमध्ये समजा ही निश्चितपणे घोषणा होईल. कारण सरकार हे कोर्टाने त्या ठिकाणी निकाल दिलेला आहे. अनंत बदर समितीचा अहवाल देखील त्या ठिकाणी सादर होतोय आणि निश्चितपणे याची अंमलबजावणी ही होईल. परंतु आपण हा एकजुटीचा लढा समाजातील सर्व तळागाळातील आपले बांधव भगिनी आपण जो रस्त्यावर उतरून देत आहात, मी खरं आपलं मनापासून या ठिकाणी हा जो लढा चालू आहे, जो आपल्या येणाऱ्या भविष्यासाठी मी माझ्या 2 शब्दाला या ठिकाणी सुरुवात करतो. बंधूंनो, या आरक्षणाचा आवाज, या आरक्षणाचा पुकार, या संघर्ष या महाराष्ट्रामध्ये अण्णाभाऊ साठे यांच्या नातू ज्याप्रमाणे स्वातंत्र्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी याच आझाद मैदानात ये आजादी झूठी है, मेरे देश की जनता भूखी है. आणि त्याचप्रमाणे त्यांचे वंशज, त्यांचे रक्त आज या भर पावसामध्ये, सलग फार पावसामध्ये सचिन भाऊ सांगितलेलं आहे की माझ्या माणसांना आरक्षण कुठून मिळालंच पाहिजे. आणि मग त्याच्यासाठी 17 तारखेपासून बंधून पुण्याला लहुजी साळवेंचं दर्शन घेऊन, समाधीचं दर्शन घेऊन पायी भर उन्हामध्ये अत्यंत मोठ्या वारा पाऊस याची पर्वा न करता सर्व आमचे साथीदार सोबत घेऊन सचिन भाऊ साठे यांनी पायी तुमच्या माझ्यासाठी या ठिकाणी ते आझाद मैदानावर आलेले. त्यांच्या पायाला फोड आलेले, पायाचं रक्त आपण बघितलेलं आहे आणि ते त्यांचे हे कष्ट
त्या या महायुद्धाचे कष्ट अजिबात या ठिकाणी वाया जाणार नाही. उपवर्गीकरणाचा लढा मातंग समाजाचे अनेक नेत्यांनी आमचे या ठिकाणी पिसे साहेब असणार असतील, अनेक नेत्यांनी या ठिकाणी केलेला आणि या सगळ्या नेत्यांनी आता ठरवलंय की हा लढा यापुढे अण्णाभाऊ साठे यांचा रक्तवंशज सचिन भाऊ साठे यांच्या नेतृत्वाखाली लढायचं आहे. त्यांच्या आपल्या हयात आपण आरक्षण वर्गीकरणासंदर्भात मोर्चा काढलेला आहे, त्या संदर्भात काय बोलू शकता? आरक्षणाचं उपवर्गीकरण झालं पाहिजे. यासाठी ही पायी पदयात्रा आम्ही दिनांक 17 जून 2024 पासून 2026 ते मुंबईपर्यंत आलो आहोत. आज ही या ठिकाणी मुंबईमध्ये दाखल होतात. प्रचंड पाऊस चालू झाला, मोठ्या संख्येने समाज जमलेला आहे. या पावसाला सुद्धा समाज घाबरलेला नाहीये आणि आमची एवढीच मागणी आहे की आरक्षणाचं उपवर्गीकरण झालं पाहिजे. 1 ऑगस्ट 2024ला सुप्रीम कोर्टाचे आदेश आहे, जजमेंट आहे की या उपेक्षित वर्गातल्या अप्रगत जातींना न्याय मिळाला पाहिजे, त्यांना संधी प्राप्त झाली पाहिजे, त्यांना त्यांचा अधिकार उपलब्ध झाला. अशा पद्धतीचं सुप्रीम कोर्टाचं स्टेटमेंट असताना या ठिकाणी या निर्णयाची अंमलबजावणी होऊ दिली जात नाही. आमच्याच अनुसूचित जातीतल्या प्रगत जातींना हे नको आहे, त्यांना आरक्षण खायचं म्हणून ते रस्त्यावर आलेले आहेत. तेलंगणा, कर्नाटक, हरियाणामध्ये, पंजाबमध्ये, तामिळनाडूमध्ये या 5 स्टेटमध्ये लागू झालेलं आहे. या ठिकाणी सामाजिक ऐक्य धोक्यात आलेलं नाही. प्रगत जातींचा विरोध नाहीये, त्या कुठेही पुढे येऊन म्हणत नाहीत सामाजिक ऐक्य धोक्यात आलं, अमुक झालं, धमुक झालं. महाराष्ट्रात मात्र प्रगत जात आणि अप्रगत जात असं कॅटेगरायझेशन झाल्यावर सामाजिक ऐक्य धोक्यात येणार आहे. ही जी काही भामटेगिरी या ठिकाणी महाराष्ट्रात चालू आहे, याच्या विरोधामध्ये हा ऐतिहासिक आणि प्रचंड मोठा व्यापक मोर्चा आमचा या ठिकाणी आज झाला आहे. यासाठी मला महाराष्ट्रातल्या प्रचंड समाज बांधवांनी मोठ्या ताकद दिली, बळ दिलं आणि त्यांच्या ऊर्जा घेऊन मी या ठिकाणी उपस्थित राहिलो. आमची शासनाला एवढीच विनंती आहे की तात्काळ आरक्षणाची अंमलबजावणी झाली पाहिजे आणि सुप्रीम कोर्टाचा जो सन्मान या गव्हर्नमेंटने केला पाहिजे. आणि या सगळ्या उपेक्षितांना, ही लोक प्रचंड गरीब आहेत, पण यांच्या वेदना आणि यांचा संघर्ष शासनाने लक्षात घेतला पाहिजे. या सुखी आणि समाधानी असलेल्या, स्वार्थी असलेल्या, मतलबी असलेल्या जातीच्या या दबावाला बळी पडू नये. त्या सर्व मागास समाजाला बाहेर देशामध्ये आम्ही त्याचं स्वागत करू. मुंबई आझाद मैदान या ठिकाणी उपवर्गीकरणाबद्दल माननीय अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिनजी साठे, सावित्रीबाई साठे या ठिकाणी 17 तारखेपासून आणि आजपर्यंत पुण्यापासून तर मुंबईपर्यंत पायी चालत आलेलं आहे. त्यांच्या पायाला फोन आले, त्यांच्या अंगातनं रक्त वाहिलेलं आहे. परंतु हे रक्त मातंग समाज वाया जाऊ देणार नाही. या ठिकाणी पाऊस इतका मोठा पाऊस असताना सुद्धा महाराष्ट्रातील मातंग समाज या ठिकाणी पावसात भिजत आहे. एकच पिढी आहे, ती चांगली करावी. आमच्या पिढीसाठी आम्ही या पावसामध्ये उपवर्गीकरण म्हणजे आवागमन देण्यासाठी आम्ही महाराष्ट्राचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आम्ही विनंती करणार आहोत की या ठिकाणी ताबडतोब आरक्षण लागू करण्यात यावं. यासाठी आम्ही मागणी करतो. अहिल्यानगरमधून
नामासाठी सर असतील, आमदार सर आहेत, संतोष गायकवाड, कांतीलाल जगदले गायकवाड साहेब, सुनील संकट, त्यानंतर संतोष साळवे, राजू घोरपडे, त्याचप्रमाणे विमेश साठे पत्रकार, अन्य कांतीलाल जगदले, शरण साहेब आहे. अशा प्रकारचे 400 ते 500 आम्ही आयलंडमधून आलेलो आहोत. आम्ही फक्त आमची एकच मागणी आहे, अन्यथा यापुढे जास्त प्रकारे आंदोलन होती आणि आमचे जे काही म्हणलं आम्ही मोठे बंधू यांना आम्ही आज मोर्चाच्या माध्यमातून सामान्य लोक इथून पुढं आम्हाला कुठल्याही प्रकारचे कुठल्याही कार्यकर्त्याला दहशत करू नये. आम्हाला पूर्वीसारखे या ठिकाणी ज्याप्रमाणे 2 दिवस सावे होते, बघितला होते, त्यांनी जे तलवारी चालवली आहेत जे आम्हाला चालू वेळ आणून ठेवणे. एवढंच बोलतो. जय भीम, जय लवजी, जय भारत, जय संविधान. आज या ठिकाणी उपवर्गीकरणाचा अवघडण्यासाठी आम्ही सर्वजण या मायानगरीमध्ये जमलेलो आहोत. सरकारने आम्हाला एवढं सूचित करायचं आहे सरकारला, मायबाप सरकारने या आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या ताबडतोबपणे पूर्ण कराव्यात, जेणेकरून आमची जी दीनदलित जे गाव कोसावर राहणारा सर्व मातंग समाज आहे त्यांना उपवर्गीकरण देऊन त्यांच्या आरक्षणामध्ये त्यांना सहभागी करून घ्यावा एवढी विनंती या ठिकाणी करण्यासाठी आम्ही या मुंबईमध्ये आलेलो आहोत. नाही जर केले तर उग्र आंदोलन करण्याची इशारा सुद्धा अहमदनगर जिल्ह्याच्या वतीने, अहिल्यानगर जिल्ह्याच्या वतीने आम्ही देत आहोत. पुणे ते मुंबई आज ह्या ठिकाणी मातंग समाजाचं जे आंदोलन हे कशासाठी चाललेले महाराष्ट्राच्या सर्व जनतेला माहिती आहे. मातंग समाजाला आरक्षण मिळण्याकरता आणि मातंग समाजाचे मुलं मुली आहेत 12वी 13वी 14वी झालेले आहेत, त्यांना कुठले हे नाही आहे, नोकऱ्याचा विषय नाही आहे, काहीच नाही आहे. आणि माझं विनंती करतो मी विधानसभेमध्ये हा विषय मातंग समाजाने मोठ्या प्रमाणे हे घेतलेला आहे. मातंग समाजाने या ठिकाणी मुंबईमध्ये चांगलं म्हणून मातंग समाजाच्या आमदारांना सुद्धा मी माझी विनंती करतो की आपण हे आवाज विधानसभेमध्ये मांडला पाहिजे. आणि मुख्यमंत्र्याला मी मातंग समाजाची विनंती करतो, अहिल्यानगर की आपण मातंग समाजाला आज आरक्षणाचा लवकरच घ्यावा अशी विनंती करतो. जय हिंद, जय भारत, जय लवजी. प्रशासनास विनंती करतो की मातंग समाजाच्या आज अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न आणि मातंग समाजाला अवकाळानुसार उपवर्गीकरण हे जरुरीचं आहे. शासनाला मी विनंती करतो. जय लवजी, जय आज मुंबई या ठिकाणी आझाद मैदानामध्ये राज्यातील सर्व मातंग समाजाचे बांधव या ठिकाणी एक दिलाने 2024 मध्ये 1 ऑगस्ट 2024 मध्ये जो निर्णय सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे त्याची तात्काळ अंमलबजावणी व्हावी म्हणून या ठिकाणी आज एक दिलाने सर्व एकत्रित मातंग समाज या ठिकाणी आलेला आहे. आणि आज एकच मागणी करतो की तात्काळ या शासनाने उपवर्गीकरण या ठिकाणी लागू करावं म्हणून आम्ही सर्व नगर जिल्ह्याच्या वतीनं या ठिकाणी सुमारे 500 कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं सर्वांचं आंदोलनात स्वागत करतो आणि या ठिकाणी जय भीम, जय लवजी. संपूर्ण महाराष्ट्रातून तमाम मातंग बंधू आणि भगिनी मोठ्या संख्येने पाऊस असताना देखील उपस्थित आहे. याचं कारण समाजाला अबकड वर्गीकरणाची अतिशय गरज आहे. या समाजामध्ये
मोठ्या प्रमाणात उपेक्षित समाज राहिलेला आहे की ज्याची आजपर्यंत प्रगती झालेली नाहीये. परंतु आमचे काही मोठे बंधू त्याला कोडा घालीत आहे आणि म्हणून आम्ही या ठिकाणी सरकारला जाब विचारण्यासाठी आलेलो आहोत की आमचा समाज हा अतिशय दुबळा आहे, सामाजिक आर्थिकदृष्ट्या शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला आहे आणि त्याचं तात्काळ उपवर्गीकरण करावं आणि त्याला न्याय मिळून द्यावा ही आशा आहे. आज या ठिकाणी मुंबई येथे आझाद मैदान येथे अनुसूचित यासाठी आदरणीय सचिव मुंबई येथे आझाद मैदान येथे हा आपला लढा अस्तित्वाचा लढा संविधानिकप्रमाणे या ठिकाणी आरक्षणाची या संदर्भासाठी आमचा हा अधिकार आमचा लढा म्हणजे मागण्यासाठी आलेले आहोत. तर आम्हाला या ठिकाणी अनुसूचित जातीचे आरक्षण वर्गीकरण व्हावं एवढी मागणी आम्हाला सरकाराशी आहे. बरोबर तत्काळ या ठिकाणी आम्हाला आमचा अधिकार आम्हाला या ठिकाणी उपलब्ध करावे अशी आम्ही विनंती करतो. बरोबर सर यावेळेस आम्हाला आरक्षणाचा नाही केलं तर हा देखील लढाई थांबणार नाही एवढं देखील तुम्हाला आम्ही आश्वासन सांगू इच्छितो. तर हा मातक समाज महाराष्ट्रात आपण तत्काळ निर्णय आम्हाला द्यावं एवढी या ठिकाणी ब्युरो रिपोर्ट ॲक्टिव्ह मराठी न्यूज.